हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधीं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. आदरणीय आचार्य चौले सर, आदरणीय रणदेवे दादा, आपण सर्वजण सगळ्यांना नमस्कार करतो. परमपूज्य डॉक्टर काकांची आठवण काढतो आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. सकाळच्या अभंगाला थोडंसं धरून पकडून म्हणजे त्याचा पुढचा भाग अशा अर्थाने एक आपल्या आवडीचा आणि आपला नेहमीच भजनामध्ये घेत असलेला एक अभंग, त्याचा विचार थोडासा आपण करणार आहोत. सर्वांना अभंग ठाऊक आहे, पाठ आहे, पण चिंतनामध्ये कमी असतो. आपल्याला नेहमी चिंतनामध्ये एखादी ओवी किंवा एखादा विचार असणं फार महत्त्वाचं आहे. चिंतन आपल्याला चिंतामुक्त करत असते, तर कधी आपण चिंतन करत नाही. विचार आपल्याला चिंतेतून बाहेर काढतो, पण आपण पारमार्थिक विचार करत नाही, आपण प्रपंचाचा विचार करतो. एखादा अभंग घ्यावा, एखादी ओवी घ्यावी किंवा उपनिषदातला एखादा मंत्र घ्यावा आणि त्याच्यावर थोडासा विचार केला तर आपले तास तास 2-2 तास जातात. आणि हे विचार इतके आपल्याला उत्साह निर्माण करणारे असतात. आणि प्रपंचाचा कुठलाही विचार नाउमेद करणारा असतो. आपलं चुकलंय, पश्चाताप, या पलीकडे त्या विचारात काही नसतं. असं वागायला नको पाहिजे होतं. प्रपंचाचा कुठलाही विचार घ्या, मी चुकीचं वागलो वाटतंय किंवा ते लोक चुकीचं माझ्याशी वागलेत वाटतंय, असा विचार त्या प्रपंचाच्या ह्याच्यामध्ये सारख्या चिंतनामध्ये येत असतो. परमार्थामध्ये तसा विचार होत नाही. परमार्थाचं म्हणून चिंतन करायला लागतं. आणि परमार्थाच्या चिंतनाला सहाय्य कशाचं होत असेल तर या संत वाङ्मय आहे, या उपनिषदातले ऋचा मंत्र जे आहेत ते आपल्याला निश्चित उपयोगाला पडतात. म्हणून ग्रंथांची साथ कधी सोडायची नाही, एनी कंडिशन. कधीही ग्रंथ ही इतके ताकद देत असतात आपल्याला, तर ती ताकद आपल्याला बाहेर जर बघितलं तर हे जग आपली ताकद हिरावून घेत असतं, आपली शक्ती नेस्तनाबूत करत असतं. आणि संत आणि संतांचे ग्रंथ आपल्यात प्रेरणा देत असतात. म्हणून सतत त्याचा विचार करावा. हरिपाठासारखा छोटासा ग्रंथ, ज्ञानदेवांचा हरिपाठ 27 अभंगाचा आहे, पण वाचल्यामुळं मन शांत आणि पवित्र होतं. तुकोबांचे 12 अभंग आपल्याला कुणाला ठाऊक असतील तर आहेत, बहुतेकांना ठाऊक आहेत. साखळीचे अभंग म्हणतात त्यांना. जगद्गुरु तुकारामांच्या निर्वाणीनंतर म्हणे ते अभंग पाठवले गेले. त्यांच्या शेवटच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन पण आहे. हे अभंग तुम्हाला धाडले, तुम्हाला लागे, आणि ते तुम्ही अभ्यास करावेत आणि स्वतःची मुक्ती घडवून आणावी, मोक्ष घडवून आणावा, असं वर्णन त्या अभंगामध्ये आहे. तर हे 12 अभंग रोज वाचल्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार येतो. वैराग्य यायला लागतं संसाराबद्दलचं. बघा, ट्राय करून प्रयत्न करायला काय बिघडलं. आपण रोज भाज्या वगैरे बदलतोय आणि प्रयत्न करतोय की नाही, आज ही भाजी कशी लागते बघूया, ह्या कलरचा शर्ट मला कसा वाटतोय बघूया, असं कसे ट्राय करतोय. तसं नाम घेऊन काय होते बघूया, 12 अभंग म्हणून काय होते बघूया, असा ट्राय करायला काही हरकत नाही. हा अभंग जो आहे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अभंग आहे. खरंच त्याचं चिंतन करावं. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. किती उच्च दर्जाचा विचार मांडलेला आहे बघा तुकोबाने. आपल्याला हे सांगण्यासारखं आहे. त्यांनी केलं आणि त्यांचा अनुभव हा शेवटच्या टप्प्यातला अनुभव आहे त्यांचा. आपल्याला हा अनुभव यायला पाहिजे. आणि त्यासाठी ते म्हणतात, मी यासाठी माझं आयुष्य जे होतं, किती कमी वय होतं, 42व्या वर्षी तुकोबा गेलेत आणि त्यांचा परमार्थ सुरू व्हायला जवळजवळ 21 वर्ष आले होते. 20 वर्षानंतर परमार्थ सुरू झाला. जवळजवळ फक्त 20 वर्षांची पारमार्थिक साधना, पण त्यांच्या जीवनाचा उद्धार करून गेली. शेवटी म्हणतातच ना ते,
उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदाच गेलेत ते, एकदाच त्यांचा मृत्यू झाला, पण कीर्ती मात्र हजारो वर्ष आता इथून पुढे सगळे गायले जातील. जोपर्यंत हे ग्रंथ आहे, ही पृथ्वी आहे, चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा, नाथ भागवत, बाबदासबोध, उपनिषद ही चाललीच जाणार. किती त्याला शाश्वतपणा आहे बघा, टिकलेत किती बघा. पुस्तकं आलीत गेलीत किती, पण गाथा गेली नाही, ज्ञानेश्वरी गेली नाही कुठं. नाथ भागवत अजूनही वाचलं जातं, त्याच्यावर पिढ्याने पिढ्या उद्धारून गेल्या आपल्यासारख्या. हा विचार जो या अभंगामध्ये मांडताना याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा कृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे इने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आता हा शब्द जो आहे ना तुकोबांचा, तो परवलीचा शब्द आहे. तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता, हे आता शब्द आहे ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा, किंवा तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी. अभंगामध्ये या 2 वेळा आता आलाय आणि बऱ्याचशा त्यांच्या अभंगामध्ये आता शब्द आला. आणि आता हा शब्द जो आहे ना, तो जरास वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या शेवटच्या अनुभवातला शब्द आहे. आता म्हणजे झालं सगळं, माझं आता पूर्ण झालेलं आहे आणि आता निश्चिंतीने पावलो, आता दिवस चारी खेळीमेळीचे आहेत. कशामुळे ही अवस्था आली? मी अट्टहास केला होता, आयुष्यभर अट्टहास केला. माझं जे जे मला आयुष्य प्राप्त झालं त्याच्यामध्ये मी हट्टानं परमार्थ केला. अट्टहास केला म्हणजे काय? हट्टानं परमार्थ केला. आपण हट्टानं कधी परमार्थ करत नाही बरं काय. आपण जमलं तर सवडीनं करतो. निकडीचा परमार्थ डॉक्टर काका आपल्याला सांगतात ना, आवडीचा, निकडीचा, सवडीचा. तसा आपला निकडीचा आणि सवडीचा परमार्थ असतो. सवड मिळाली तर, आपल्याला शिवगडला यायला वेळ मिळाला तर, आपल्या कामातून वेळ मिळाला तर, वाचायला वेळ मिळाला तर, पाहुण्यांचे काही कार्यक्रम नसतील तर ज्ञानेश्वरी वाचायची, तर हरिपाठाला संध्याकाळी जायचं. त्या दिवशी मॅच नसेल भारत पाकिस्तानची तर, एखादी आवडीची मालिका आज नसेल तर हरिपाठाला. हा अट्टहास नाही बरं काय. तुकाराम महाराज बोलतात, ते म्हणतात याजसाठी. कशासाठी? निश्चिंत मन व्हावं आणि तो मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी. यासाठी म्हणजे याच कारणासाठी. याच कारणासाठी मी हट्ट केला आणि यासाठी केला होता अट्टहास. का? तर शेवटचं जे पूर्णत्व आहे ते पूर्णत्व अनुभवता आलं पाहिजे. शक्यतो पूर्णत्व येत नाही. संसारासारखी अपूर्ण गोष्ट दुसरी कुठलीही नाही. संसार अपूर्ण आहे आणि त्याला पूर्ण करण्याचं आपण धारिष्ट करतो आणि म्हणून फसतो आपण. तर या संसाराच्या नादाला लागून, अपूर्ण असलेल्या गोष्टीच्या मागं लागून आपलीच अपूर्णता आपण सिद्ध करत असतो. आणि पूर्णत्व जर बघायचं झालं तर भगवंताच्या पाशी, संतांच्या पाशी पूर्णत्व आहे आणि ते पूर्णत्व आपण विचारात घेतलं पाहिजे. आपण पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्ण काय होतंय? संसार पूर्ण होत नाही, प्रपंच पूर्ण होत नाही. होतोय पूर्ण आपला परमार्थ. मुक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतंय, निश्चिंता येते, शांतता प्राप्त होते, अखंड तृप्तीचा आणि समाधानाचा लाभ होतो. जो समाधान, जी तृप्ती, जी शांती प्रपंचामध्ये जन्मोजन्मी प्रपंच केला तरी मिळणार नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, मी याच्यासाठीच प्रयत्न केले, याच्यासाठी हट्ट केला आणि आग्रह केला आणि म्हणून मी या स्थितीपर्यंत आलो. त्या स्थितीचं वर्णन पुढील अभंगाच्या पुढच्या त्या चरणामध्ये उरलेल्या केलेलं आहे. काय झालं की नेमका शेवटचा दिवस माझा गोड झाला, म्हणजे मी पूर्णत्वाला पोहोचलो. आता माझ्यासाठी करायचं काही शिल्लक राहिलं नाही. अभंग करायचं शिल्लक राहिलं नाही, कीर्तन करायची शिल्लक नाही, वाऱ्या नाही, तीर्थयात्र क्षेत्र नाही, मला काहीही करायचं नाही. का? आता मी शेवटचा दिवस माझा गोड झाला, यासाठी मी अट्टहास केला होता. आपलं सुद्धा ध्येय जे आहे ते ध्येय किंवा हेतू जगण्याचा हा शेवटचा दिवस गोड करण्यामध्ये असावा. कारण आयुष्य सगळं कडवटमध्येच गेलेलं आहे. प्रपंचच मुळात कडवट आहे. त्या कडवटाला उगाच काहीतरी फोडणी देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि विषयातल्या सुख त्यामध्ये मसाला टाकत राहतोय आणि फोडण्या देऊन किती रुचकर झालंय असं वाटतंय. पण रुचकर झालेलं आज खाऊसं वाटलं, उद्या आणि परत नवीन खाऊसं वाटतंय. त्यामुळे ती रुची कायमस्वरूपी टिकत नाही ना, आणि ती टिकत नाही म्हणून परत परत करावं लागतं, परत परत खावं लागतं, परत परत नवीन नवीन कपडे ट्राय करावे लागतात आपल्याला. का?
तर एका कपड्याचं समाधान नाही, एका खाण्यामध्ये समाधान नाही, फिरण्यामध्ये समाधान नाही. जवळजवळ 50-60% लोक तीर्थक्षेत्राच्या नावाखाली पर्यटन करत असतात. मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तीर्थक्षेत्र हे नाव तीर्थाला गेलो होतो हे सांगण्यासाठी, किंवा त्यात बरेचसे 70-80% म्हणा पर्यटनच, म्हणजे तिथं अमुक अमुक मी पाहून आलो, तिथं हे बघितलं, तिथं खांब असे होते, तिथली ही रचना मंदिरांची अशी आहे. या सगळ्यामध्ये देव कुठेतरी पारका होतो, बाजूला जातो, दुर्लक्षित होतो. फार महत्वाची गोष्ट आहे. देवाला पाहावा. आपण कुठेही गेलो तर देव पाहावा, जिथं असेल तिथं देवच पाहावा. आणि तुकोबानी किंवा सगळ्या संतांनी हीच गोष्ट केली. आणि म्हणून याचसाठी केला होता हट्टास. शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा क्षण जो आहे, तो शेवटचा क्षण आपल्याला गोड करता आला पाहिजे. म्हणजे आनंदानं जगावं आणि आनंदानं देह सोडणं, याला म्हणायचा शेवट गोड होणं. तो गोड होणं आपल्या हातात आहे. यासाठी आपण विचार केला तर निश्चितपणे मागच्या अभंगासारखा विचार करावा लागतो. विचार केला ना तर लक्षात द्यायला लागतं की शेवटचा दिवस गोड कशानं होईल. हे रोजचं करण्यामध्ये गोड होणार नाही. यासाठी वेगळं काहीतरी आपल्याला ट्राय करावं लागेल. आणि वेगळं या शब्दाचा अर्थ आहे संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावं लागेल, अन्य दुसरा कुठलाही मार्ग नाही. पण तुकोबांचं वर्णन तुकोबाच सांगतात की मी हट्ट असा केला. आपण हट्ट असा करतोय का? नाही हट्ट करत. जमलं तर करतोय परमार्थ. बरं काय, आपल्याला तब्येत बरी असली तर उठून मग करतो आपण. आज बरी नाही तब्येत, आज पाहुणे आले होते म्हणून ज्ञानेश्वरी गाथा वाचायची राहिली, नाम घ्यायचं ध्यान करायचं राहिलं. आज इकडे गेलो तिकडे गेलो, रात्री जरा डोकं जड झालं वगैरे वगैरे कारणं देतो. प्रपंचाला एकही कारण देत नाही आपण. असं झालं त्यामुळं आम्ही ऍडमिशनच यावर्षी पोरांचं घेतलं नाही असं आपण कधी म्हणत नाही. त्यासाठी जोरात प्रयत्न करतो. जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न करतो. तसे प्रयत्न तृप्तीसाठी, शांतीसाठी, समाधानासाठी आपल्या का करत नाही? मुळात विचार आहे परमार्थ ही गोष्ट स्वतःसाठी असते, देवासाठी नाही की जगासाठी नाही. देव तृप्तच आहे आणि जग बिघडणारच आहे. असं काय आहे त्यामध्ये की त्याला आपण सुधारायला जातो आणि देवाला तृप्त करायला जातो? तुझं नाम घेतो म्हणजे तुला बरं वाटेल अशी आपण आपला विचार असतो. वास्तविक त्याला बरं वाटायचं आणि नाही बरं वाटायचं काही संबंधच नाही. आपल्या बऱ्या वाटण्याचा संबंध जास्त येतो. त्यामुळे परमार्थ ही वैयक्तिक बाब आहे, अत्यंत इंडिव्हिज्युअल, अत्यंत प्रायव्हेट गोष्ट आहे. पण त्या प्रायव्हेट येथे एकांती नाजूक कारभार तेथे असावे खबरदार. याच्या शतगुणी विचार वेदांत परमार्थ ग्रंथी असं समर्थांची उभे आहे. येतो हा नाजूक एकांती नाजूक कारभार. परमार्थ हा एकांताचा कारभार आहे, दाखवण्याचा कारभार नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे आपण नाम घेतलेलं रात्रीचं उठून घ्यावं आणि ते बायकोलाही कळू नये आपण नाम घेतले. आपण सगळ्या जगाला कळावं अशी व्यवस्था करतो. सगळ्यांना कळलं पाहिजे मी नाम घेतोय, सगळ्यांना कळलं पाहिजे मी रोज हरिपाठ म्हणतोय, सगळ्यांना कळलं पाहिजे मी काहीतरी तीर्थक्षेत्रावरून आलोय. वास्तविक ही गुप्त ठेवण्याची गोष्ट आहे. पण आपल्याकडे गुप्त राहत नाही, कारण आपल्याला त्यामध्ये कुठेतरी दंभ थोडासा, अहंकार थोडासा शिरत असतो. आणि म्हणून तुकोबा मार्गाने ज्या गेले त्यांनी शेवटचा दिवस याची तृप्ती अनुभवली, समाधान अनुभवलं. आणि हे समाधान त्यांना इथंच आहे त्या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्णारी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. ठाईच बैसोनी मुक्तीचा अनुभव घ्यावा. जेवण खाऊन सुद्धा घेता येतो, शांत बसावं, मी माझं कोणी नाही. समर्थांची एक उहे आत्मारामध्ये, तुझे इथं काहीच नाही, बोलला आहेस काही, चुकोनी आलाशी जाई जेथीचा तेथे, तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, संसार सांडता पैल पारू पावसील बापा. तुझं इथं काय नाही म्हणजे माझं काय नाही पहिलं फिक्स करायला पाहिजे. आपण माझं काहीतरी आहे आणि त्याच्याशी चिकटून राहतो. माझं काहीतरी आहे, ही माझी माणसं आहेत, त्या माझ्या माणसाने माझं ऐकलं पाहिजे. आणि ऐकलं नाही तर मी बिघडून जातो माझं सगळं. हे बिघडणं जे आहे ना ती माझी तृप्तीने समाधान घालवणारी गोष्ट आहे. तुकोबांचा जो अनुभव आहे मग तो गोड झालाय तो दिवस. तो गोड कसा झाला हे त्यांनी दिलेल्या पुढच्या साधनेवरून आपल्याला कळतं की यासाठी मी अट्टहास केला होता. आपण प्रपंच करतो किती नेटाने करतोय बघा, भरपूर नेटाने करतो. समर्थ म्हणतात प्रपंच करावा नेटका. आता नेटका करावा तर डॉक्टर काका म्हणतात आपण नेटका नव्हे, नेटका म्हणजे काय, सुटसुटीत असावा, आपल्याला त्यात समाधान असावं प्रपंचामध्ये, त्याला म्हणायचा नेटका. तर आपण नेटानं करतो, इतक्या नेटानं करतो की तो प्रपंच येऊन आपल्या डोक्यावर बसतो. म्हणून प्रपंच करशी तू दिली निशी, हरीशी न बसशी कोण्या गुणे,
सायाशे करशी प्रपंच दिननिशी. सायाशे म्हणजे हट्टानं प्रपंच करतो, सायाशे म्हणजे कष्टानं प्रपंच करतो. रोज दिन निशी, रात्रीचं दिवसाचा सुद्धा प्रपंच चालू असतो. काही काही कामं अपुरी राहिली तर शेतातली मंडळी रात्रीच्या शेतात जाऊन काम करत असतात, पाणी पाजायला वगैरे जात असतात. त्यासाठीच ते बघून म्हणलेत काय कुणाला माहिती माऊली, की प्रपंच करशी तू दिननिशी, हरीशी भजसी कोण्या गुणे. अशी कुठली शक्ती तुझ्याकडे आहे की तू हरीचं भजन करत नाहीस? का शतजर्जर नावे, माऊली बोलतात हा 9वा अध्याय. का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत व्हावे, तैशेने उघडी असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाशान केवीन सुरावे ओढण, रोगी दाटला आणि उदासपण ओकदेशी. माऊलीने प्रश्न विचारल्यात, ज्याच्याकडे रोग आहे त्यांना औषधाचा कंटाळा करू नये. आपल्याला तरी बहुरोग आहे आणि या बहुरोगाचं औषध आहे नाम, भगवंताचं चिंतन. दुसरी गोष्ट संतांच्या विचाराचा नेहमी मागोवा घेत राहणं, त्यांच्या चिंतनात राहणं. प्रपंचाच्या चिंतनात जितके आपण राहतो तितकी आपली चिंता वाढत 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 जाते आणि प्रपंच नकोसाठी टाकावं वाटा लागतो. खरंच प्रपंच टाकावं आहे का हो? खरंच प्रपंच जड असून तो त्रास देईल का? त्याच्यात चैतन्य काय आहे का? तर नाही. सगळं जर बघितलं, तार्किक दृष्ट्या तर्क सगळे लढवले, तत्वज्ञान लागू केलं, तर प्रपंचाचा जडपणा आहे तो त्रास कसा देईल? आपलं घर आपल्याला त्रास देते काय सांगा? कधी देते सांगा? उलट निवारा देते ना ते आपल्याला. रोज आपल्या झोपायची जागा घर आहे, जिथं आपण जेवतो गप्पा मारतो ते घर आहे, आणि म्हणतो घरात मला त्रास भयंकर व्हायला लागलाय, मला घर त्रास द्यायला, त्याची शांती करावी लागते. वास्तूची शांती करायला जातो ना आपण, ती वास्तूची शांती म्हणजे वास्तूची करायची गरज आहे का? वास्तूची शांती, वास्तू काहीच गरज नाही. वास्तू मुळातच शांत आहे. कुठली खिडकी काय उड्या मारून डान्स करायला का काय सांगा? घरामध्ये काय फ्रीज उठला आणि आज मी दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरामध्ये जाणार आहे, मला काय अडवू नका, असा घरातला फ्रीज म्हणत चालत चालत निघून गेला काय? त्या वॉशिंग मशीनने काही तक्रार करायला लागले, इतकी कपडे आज माझ्याकडून धुवून घेतले वगैरे, काहीही बोलत नाहीत ते. मग त्रास कुणाचा आहे? वास्तूचा, वस्तूतल्या वस्तूंचा की कुणाचा आहे? कुणाचा नाही. माझ्या मनाचाच मला त्रास होतोय. दुसऱ्यांचा त्रास आपल्याला होतच नाही. त्रास जो होतोय ना आपल्याला स्वतःचा होत असतोय. स्वतःचं मन ज्यावेळी आपण या त्रासातून बाहेर काढू ना, त्या त्रास जागेला राहत नाही, शिल्लक राहत नाही. आणि म्हणूनच तुकोबा विचार करतात, प्रपंचाचा विचार जर चालतो, माऊलींची उभे होती ना, का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत होवावे. हजारो शेकडो छिद्र पडलेली नाव घेऊन तू निवांत प्रवासाला निघालास असं जे बोलतोस ना, हे बोलणं तुझं चुकीचं आहे. आणि प्रपंच म्हणजे हजारो छिद्र पडलेली नाव आहे, त्या नावेत बसून आपण प्रवास करायला लागलोय. मग आता काय करायला पाहिजे? तर त्याची काहीतरी तजवीज करावी. समजा नावेत पाणी आलं तर मी काय करणार? मी बुडायला लागलो तर नाव बुडली तर बुडू दे, मी बुडता कामा नये. संत बुडले नाहीत, आपण बुडलो. आणि म्हणून आपल्याला प्रपंचाचा जो त्रास होतो त्याचं कारण ते आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, मी या शेवटच्या दिवसाची वाट बघत होतो की मला तो शेवटचा दिवस गोड करायचा होता. आणि गोड व्हायला आपल्याकडे काहीतरी साधन, काहीतरी मटेरियल पाहिजे, नाहीतर काय होईल? शेवटच्या दिवसाला वापरता यायला ना असं काय गोष्ट आपल्याकडे आहे काय? म्हणून जी गोष्ट आपल्याला जाताना बरोबर घेऊन जाता येईल अशाच गोष्टीचा संग्रह करायची सुरुवात करावी. आपल्या गोष्टी, माझ्या बरोबर ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टीचा विचार सोडून द्यावा. त्या गोष्टी वापराव्यात, पण त्या माझ्या बरोबर येणार नाहीत याचा निश्चय आणि मनात निश्चय असला पाहिजे. हे येणार नाही माझ्या बरोबर, मग माझ्या बरोबर येणार काय आहे या गोष्टीची शिदोरी संग्रह करायला सुरुवात केली पाहिजे. शेवटच्या क्षणाला कुठली उपयोगाला येईल? तुकोबांचाच अभंग आहे, स्त्रीपुत्र कलत्र अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. शेवटच्या अंताला माझं घर, माझे प्लॉट्स, माझे फ्लॅट्स, माझी शेतीवाडी, माझं धन, माझं बँक बॅलन्स, माझी पोरं उपयोगाला येणार नाहीत, माझा देह उपयोगाला येणार नाही, पण मीच माझ्या उपयोगाला येईल. माझ्याकडे जर असं काहीतरी मटेरियल असेल की जे मी शेवटच्या क्षणाला वापरू शकेल, म्हणून अगोदर तयारी करावी. सगळ्याची, वृद्धत्वाची तयारी अगोदर करावी, मृत्यूची तयारी अगोदर करावी, शेवटच्या प्रवासाची तयारी अगोदर करावी. आपण प्रवासाच्या वेळी अचानकपणे कोण उठून प्रवासाला जात नाही, आणि आपला प्रवासाचं निश्चित ठिकाण, जाण्याची गोष्ट, वेळ फक्त माहित नाही, पण जाणं फिक्स आहे आपलं. ही गोष्ट कधीतरी आपण मनाला पटवून घेतली पाहिजे ना, तरच कळेल शेवटचा दिवस कसा गोड व्हायचा असतो. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की आपल्याला आपली तयारी पूर्ण करून घ्यावी लागते. आणि ती तयारी करणं म्हणजे
गुपचूप आपल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या स्मरणात ठेवाव्यात, तुकोबाच्या गाथेतले अभंग पाठांतर करून ठेवावे, हरिपाठ पाठांतर असावा, मरताना हरिपाठ म्हणत म्हणत डोळे झाकावेत, ओव्या म्हणत 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 मृत्यू यावा, तुकोबांचे अभंगाने त्यांना आठवत आठवत आपला प्राण जावा. पण ते करायला ओव्याचा आठवायला ओव्या तरी वाचल्या होत्या काय कधी? काय तुकारामांची गाथा कधी उघडली होती का? काय कधी त्या सुंदरते ध्यान उभा विटेवरी कधी मुख पाहिलं काय आपण, की जे आठवेल मला शेवटच्या क्षणाला? जग बघत राहिलो आणि जगाने मला विचारलं नाही शेवटी, आणि भगवंत माझ्या पाठीशी होता, त्या भगवंताकडे मी दुर्लक्ष केलं, संतांच्याकडे दुर्लक्ष केलं. ही वाट्याला येणारा पश्चाताप जर सांभाळायचा असेल तर तुकोबा म्हणतात अट्टहास करा त्या प्राप्तीचा, की शेवटचा दिवस माझ्या हातातला आहे, तो मी सर करून दाखवणार. हे सगळे आदले मधले जे अगोदरचे आहेत, किशोरवयीन अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, तारुण्य अवस्था आहे, वृद्धावस्था आहे, आणि शेवटचं जाणं आहे. हे सगळ्या स्टेजीज आपण लक्षात ठेवावं. हा 3 अंकी नाटक आहे आपलं जीवन म्हणजे आयुष्य म्हणजे. आणि त्यामुळं एकदा ते बालपण सरलं की तारुण्य अवस्थेमध्ये दुसरा अंक सुरू होतो, पण तिसऱ्या अंकामध्ये फार महत्वाची भूमिका वटवावी लागते. तिसरा हा काय म्हणतात त्याला, शेवटचं वरचा कळस असतो तो, आणि त्या कळसाच्या वेळी आपण फार सावधपणाने जावं लागतं. म्हणून आपण ज्यावेळी वृद्धत्व सुरू होते ना, ते वृद्धत्व डॉक्टर काका म्हणतात ना, आपले तारुण्य जे आहे ते किती कष्टात जाऊ दे, किती दैन्य अवस्थेमध्ये दारिद्र्यामध्ये जाऊ दे, काही वाटत नाही तारुण्यामध्ये, पण शेवटी आपलं वृद्धत्व जे असतं ना ते आपल्याला आनंदात घालवताच आलं पाहिजे. पण आनंदात घालवायचं असेल तर तरुणपणात काहीतरी गोष्टी प्राप्त करून ठेवायला पाहिजेत की ज्यामुळे माझ्या आनंदाला धक्का लागता कामा नये. अशी कोणती गोष्ट आहे की जी प्राप्त करून ठेवली की माझा आनंद टिकून राहील? तर संत वाङ्मयांचा चिंतन किंवा भगवंताचं नामस्मरण, याच गोष्टी एकमेव अशा आहेत की मला कुठलाही धक्का लागणार नाही. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये व्याधी सोडत नाहीत, वृद्धत्व सोडत नाहीत, व्याधी वृद्धत्व ह्या गोष्टी येतातच येतात. आणि आणखीन परावलंबन जीवन जे चालू होतं की कुणाला तरी धरून, काठीला धरून, हाताला धरून जावं लागतं. दवाखान्यात न्याला, गाडी माझ्या दारात आहे पण ड्रायव्हिंग करता येत नाही मला, इतकं परावलंबित्व आलेलं असतं, आणि दुसऱ्याला शरण जावं लागतं. या सगळ्या गोष्टी येणार आहेत, पण गृहीत धरायच्या येणार आहेत, ह्या टाळता येत नाहीत. बरं काय, परावलंबित्व टाळता येणार नाही, पण अवलंबन कुणावर जास्त राहावं हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपला आश्रय जो आहे ना, जो मज होई आनंदी शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, असं माऊली बोलतात. याचा अर्थ असा होतो की ज्या ज्यावेळी भगवंतावर विसंबून आपण राहतो ना, त्यावेळी ती विसंबन फार महत्वाचं आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंडली या धावा तृष्णेची या, म्हणजे जी तृष्णा मला त्रस्त करत होती ती तृष्णा आता शांत झाली. आता का निश्चिंतने मी एका गंतव्य स्थानापर्यंत पोहोचलो, आणि पोहोचल्यामुळं मला शांतीचा अनुभव आला असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे जी शेवटची शांती आहे ती, म्हणून वृद्धत्व जे आहे ते कसं घालवावं याचं नियोजन आपल्या चालत्या काळामध्ये. म्हणून वृद्ध शब्द वयावर अवलंबून नसतो. बरं का, ह्या वयामध्ये वृद्धत्व येतं याला काय अर्थ नाही. आपलं जोपर्यंत व्यवस्थित चालतंय तोपर्यंत आपण तरुण आहोत, आपण स्वतःच्या हालचाली स्वतः करतो ना तोपर्यंत आपण तरुण आहोत. ज्या दिवशी स्वतःच्या हालचाली आपण बंद करतो त्यावेळी आपण वृद्ध होतो. बघा, याच्यात वयाची चर्चा नाही. असं जर आपण करायला लागलो तर आपल्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली आज सांभाळून आणि व्यवस्थित, की ज्या मला पुढे उपयोगाला येतील. आज काहीतरी मी असं मिळवून ठेवायला पाहिजे की वृद्धत्वामध्ये ते मला निश्चित उपयोगाला येईल. कारण शेवटचे क्षण जे असतात ना, ज्ञानेश्वरी वाचणारा, गाथेचा अभ्यास करणारा, उपनिषदांचा अभ्यास करणाऱ्या माणसांना आपलं मरण अगोदर कळत असते. बरं का, एक 2-4 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर आपण जाणार आहे हे समजत असतं. फार काहीतरी खुब्या ज्ञानेश्वरीमध्ये तरी मांडून ठेवलेल्या आहेत, खोचक खोचक ओव्या आहेत. आपण अभ्यास करत जर गूढ आणि गुप्तपणाने, व्यवस्थितपणाने, प्रायव्हेटली जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागलो स्वतःसाठी, खास स्वतःसाठी, हे दाखवण्यासाठी नाही किंवा रोज पारायण करायचं आहे म्हणून नव्हे, तर मला ज्ञानेश्वरी अवगत करायची आहे म्हणून, त्यावेळी त्यातल्या त्या कोचीच आपल्याला समजायला लागतील. काही काही मर्मस्थान आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये सुद्धा आहेत, दासबोधामध्ये आहेत आणि एकनाथी भागवतमध्ये आहेत. त्यांनी स्वतःच जी 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 साधना होती ती साधना काही ठिकाणी अशी ओतून ठेवलेली आहे की ज्या ठिकाणी साधकाला सहाय्य होईल, ते मरण त्याचं सुसह्य होईल, त्याच्या व्याधी सुसह्य होतील, अशा योजना ग्रंथामधून मांडून ठेवल्यात. पण आपण डोळे उघडे ठेवून बघत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम येतो. आपण वरवरच्या सगळ्या गोष्टी बघत असतो, आणि वरवर कितीही जर केलं तर म्हणतात ना, समुद्राच्या पृष्ठभागावरती काही मिळत नाही, मिळाले तर मासे मिळतील, पण मोती शोधायचे असतील तर समुद्राचा तळ गाठावा लागतो.
तसं आपल्याला संत वाङ्मयाचा तळ गाठावा लागेल. संतांची मनोगत जायची असतील तर भंडारा डोंगरावर मी बसलोय आणि तिथंच मी गाथेचं पारायण करावं लागलोय असं वाटलं पाहिजे. माऊलींच्या नेवासाच्या ठिकाणी माऊली सांगत होत्या ज्ञानेश्वरी, त्या ठिकाणी मी प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी ऐकायला लागलोय असा भाव मनात निर्माण करून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसावं लागेल. त्यावेळी त्यांची मनोगत समजतील. मनोगत समजले की मूळ मुद्दा आहे बघा, आपलं मरण आपल्या लक्षात यायला लागतं आणि लक्षात आलं की खूप चांगली तयारी करता येते. मग खूप चांगली तयारी करायला ह्याना अगोदर त्यांच्याकडून जाणून घ्यायला पाहिजे, संतांच्याकडून, की हे काय आहे नेमकं, कसं कसं आहे. कारण मरण तरी निश्चित आहे. अवतारी पुरुषांना मरण चुकलं नाही, कारण देहनाशिवंत आहे, तो जाणारच आहे. जर जाणारच असेल ना, त्याची पूर्वतयारी काय आहे, जी जायची ती पूर्वतयारी, ते म्हणतात काय नाही आल्यावर जायचं आहे. सरळ सरळ माणसं म्हणतात, अगदी सहजपणे बोलतात, अहो जायचं आहे पण कसं जाणार आहे. तो एक सोहळा, तो एक उत्सव झाला पाहिजे. हे रडगाणं नको आहे. जायचं जे आहे ते रडगाण्याचं नको आहे, आनंदही असलं पाहिजे. तुकोबा म्हणतात मी गोड झाला शेवटचा दिवस. आमचा कसा गोड होईल सांगा बघू. कारण संसारातली आग कटकट आहे, ओकटे मृत्यू लोकीची उपराटे. अर्जुना जरी अवचटे जन्मलाशी तू, तिथे काय खरं नाही. अगा मर हा बोलून साहती आणि मिरिय तरी रडती असते जात नगरती गहीस पण. वर्णन काय सुंदर केलेलं आहे की नको नको त्या गोष्टीचा उत्सव साजरा करताना आपल्या शेवटच्या जाण्याचा उत्सव लक्षातच राहत नाही. यासाठी प्रयत्न करावा लागेल, सतत प्रयत्नात राहावं लागेल. आणि प्रयत्न म्हणजे विचार. त्यासाठी धडपड करावी लागत नाही, नुसता फक्त विचार करावा लागतो. आणि विचार कमी पडतोय आपला. कोणता? पारमार्थिक विचार कमी पडतो. विचार करत नाही असं आपण नाही. आपण म्हणतोय ना, रात्रभर विचारानं झोपच आली नाही. झोप न घालवणारा विचार प्रपंचाचा असतो आणि झोप आणणारा विचार परमार्थाचा असतो. झोप आणतो शांत डोळे मिटून रामकृष्ण हरी. आपल्या प्रपंचाची गाडी त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात लावून आपण नामाच्या गुहेमध्ये शांतपणे पोहडावं, असं एका तत्ववेत्याचं वाक्य आहे. आपल्या प्रपंचाची गाडी एवढी उरावून बसलेली असते की त्याला पार्क कुठं करायची काही कळतच नाही. त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात ती पार्क करता आली पाहिजे. आणि खरा मालक कोण आहे ह्या सगळ्या सृष्टीचा, माझ्या प्रपंचाचा? तर सगळ्याचा पालक ईश्वर आहे. ईश्वराच्या दारात, ईश्वराच्या पार्किंग मध्ये आपली प्रपंचाची गाडी, चिंतेची गाडी पार्क करून ठेवावी रात्री तरी ना. नाही, आपल्याला झोप लागत नाही, कारण ती चिंतेची गाडी मी माझ्याजवळच ठेवतो. त्यामुळे कोण चोरी करून जाते काय, माझं कोण हिसकावून घेऊन जाते का, वृद्धत्वामध्ये मला कोण बघतंय काय नाही, माझ्या औषधाची व्यवस्था शेवटच्या क्षणी काय, मला असं झालं तर कोण धरून नेईल, या सगळ्या गोष्टींच्या चिंता ग्रासत असतात आपल्याला. कसा गोड होणं येईल सांगा बघू. कारण आपण विसंबून राहतो ते प्रपंचावरती. खरं विसंबून राहायचं आहे ते भगवंतावरती. ते नाहीच राहत आपण. ज्या संतांची मी सेवा केली, ज्या संतांचं गुणगान केलं, ते संत मला उपयोगी पडतील असं नाही वाटत. पण ज्या मुलांना मी मोठं केलं ती मुलं मला पाहतील असं उगीच वाटतंय. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या 2 मुलांनी मला वाटून घेतलं होतं. काही आपल्या घरामध्ये 2 मुलं पूर्वी असायची, आता 2 मुलांचा प्रकार बंद झाला आहे. एकच मुलं असते आता घरामध्ये. 2 मुलांनी 6-6 महिने वाटून घेतलं होतं. वाटून घेतात का नाही पोरं? 6 महिने तिकडं आई बाबा, 6 महिने इकडं. आता हे काय काल्पनिक चित्र नाही, पूर्वी काल्पनिक होतं, आता काल्पनिक राहिलं नाही. घराघरांची अवस्था हीच आहे. आई वडिलांची स्थिती शेवटच्या टप्प्यामध्ये. मग आई वडिलांनी काय करावं? वाटून घेणार नाहीत असं समजायचं नाही. समजा मुलांनी आम्हाला इकडं तिकडं बाजूला केलं तर मी माझा आनंद कसा टिकवू शकणार, हा विचार अगोदर करून ठेवावा लागतो. जर मला अर्धा अंगच गेलं, जाण्याची शक्यता आहे, कारण माझ्या जवळच्या मित्रांचं, जवळच्या लोकांचं, नातलगांचं गेलेलं आहे. आता माझंही गेलं तर, आणि समजा मग प्रवचन करता आलं नाही, प्रवचन ऐकता आलं नाही, तर मग काय करायचं? असा परमार्थ मी करणार आहे. त्यावेळी काय प्लॅन असायला पाहिजे ना, तर प्लॅनच नाही. अर्ध अंग झालं तर मग त्यावेळी धक्का बसतो, फार वाईट गोष्ट वाटायला लागते. बायको आहे जोडीला, नवरा जोडीला आहे, तोपर्यंत बरं सगळं नीटनेटकं चाललेलं असतं. पण आपण अशी का कल्पना कत्री करून ठेवत नाही? माझी बायको समजा गेलीच मधनच आता डावात उठून, तेव्हा नवरा गेला, तर मी माझं पुढचं आयुष्य कसं जगणार आहे? पारमार्थिक. पुढच्या आयुष्याचं, आपल्या प्रपंचाचं आपल्या हातातच नाही. जे हातात नाही त्याच्याबद्दलच हट्ट करतो आपण, आणि जे आपल्या हक्काचं आहे त्याच्याबद्दल जरा सुद्धा प्रयत्न करत नाही आपण. हक्काचंच आहे ते, जातच नाही कुठं. माझा आनंद कोण, कुणाकडून येणार आहे सांगा बघू? मला आनंद कोण देणार आहे? मला आनंद नाही. सुख देतील, आनंद कोण देत नाही. आनंद आपण होतोय. म्हणजे आनंद हा माझा स्थायी भाव आहे. म्हणजे कुणाकडून आणायला लागत नाही. मग आणायला लागत नाही तर मग माझ्याजवळ आहे. आत्मनिम आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्त दोचते.
प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञेशोच्यते. स्थितप्रज्ञेचं लक्षण सांगताना पहिला श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, पहिला श्लोक आहे. आता ह्या श्लोकाचा विचार आपण करताना की हळूहळू या कामना संसाराच्या सोडता आल्या पाहिजेत ना. मुलाबाळांना कुठंतरी डोक्यातून काढता आलं पाहिजे. नाही काढलं तर गोपिका सगळ्या दूध दही लोणी विकायला जायच्या, पण विकताना डोक्यावर त्यांच्या हंडे असायचे दूध द्यायचे, पण म्हणताना म्हणायच्या कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या, का कोणी दूध घ्या, कोणी लोणी घ्या, कोणी ताक घ्या असं म्हणायचे नाहीत. विसरायच्या आणि म्हणायच्या काय तर कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या असं बोलायच्या. त्याचं कारण मामासाहेब दांडेकर सांगतात. ते म्हणतात असं का म्हणायच्या त्या, तर त्यांच्या डोक्यावर माठ होते, डोक्यात देव होता. आणि खरं आहे ते, ज्यांच्या डोक्यात देव आहे, ज्यांच्या डोक्यात संतांची वचनं आहेत ना, त्यांना कोण नामोहरम करणार सांगा. आणि त्यांचा आनंद आणि तृप्ती कोण हिरावून घेणार आहे. म्हणून विचार करावा की माझ्याबरोबर यातले काही गोष्टी येत नाहीत, काही येणार नाही. जे जे म्हणून भौतिक आहे ते सर्व काही इथं यमाच्या हाती बांधुनी देती, भूषणे घेती काढून या. अंगावरली भूषणं सुद्धा राखणार नाहीत माझ्या. ह्या भूषणाचा ज्यांचा अलंकाराचा गर्व मी बाळगतोय, माझ्या गळ्यात अमुक अमुक दागिने आहेत, हातात दागिने आहेत, कानात दागिने आहेत, हातात अंगठे आहेत, बोटात अंगठे आहेत, याचा गर्व जो बाळगतो हे सगळं माझ्याकडून काढून घेणार आहेत. एका आमच्या मित्राची आई वारली होती. मला बोलवलं त्यांनी, तुमची गाडी काढा जायचं आहे, त्यांना घेऊन यायचं आहे दवाखान्यातून. आणि मी आणायला गेलो. ते मित्र त्याची बायको, मी आणि आमची बायको असं आणायला गेलो. आणि काय उदाहरण घेती, काय म्हातारी वय झालेलं होतं, गेली दवाखान्यातच गेली. मग घरी आम्ही आणत होतो शांतपणे. तो जो मुलगा होता ना, तो आईचा मुलगा, त्या मेलेल्या आईचा, तो म्हणत होता आमच्या बायकोला, म्हणला ताई तिथं परत गडबड होणार घरामध्ये, पाटल्या आत्ताच काढून घ्या हातातनं गाडीत असतानाच. लोकांना काय आवडते बघा, आईच्या मृत्यूपेक्षा, आई गेल्या या विरहापेक्षा सोनं जाईल या विरहाचा त्याला त्रास आहे. हा मी पाहिलेलं उदाहरण सांगतोय. हे सगळ्या ठिकाणी लागू होते, हळूहळू सगळीकडे लागू होते. त्यांना प्रिय आहे आपली भूषणं अंगावरली. आपण काम करतो ना घरामध्ये, तोपर्यंत आपण त्यांना बरं वाटत असतो. मग आपण विचार करायला पाहिजे ना, आपण त्याचा विचार करायला पाहिजे, आपण कायमस्वरूपी कसं बरं वेळ लोकांसाठी होईल, आपण लोकांसाठी कायमस्वरूपी प्रिय कसं होईल. कायमस्वरूपी प्रिय व्हायला पाहिजे. आजारी पडलो तरी मी प्रिय आहे. जशी चुरगळलेली नोट, पायाखाली तोडलेली नोट, नोटची किंमत घालवत नाही बघा. एक प्रयोग केलेला होता. एक 500ची नोट घेतली, ती चुरगळली, टाकली. आता विचारलं, ती चुरगळलेली नोट काढली बाहेर, याची किंमत किती? 500 रुपये. नंतर ती खाली टाकली, बुटाखाली घेतली आणि परत चुरगळली, परत घेतली, लोकांना दाखवलं, याची किंमत किती? 500 रुपये. ती नोट आपली किंमतच घालवत नाही, मी घालवतो माझी किंमत. याचा अर्थ माझं काहीतरी चुकलंय, आणि चुकल्यामुळे मी असं माझ्या वाट्याला ही गोष्ट आलेली आहे. भले ही गोष्ट माझ्या वाट्याला जर येणार असेल तर शेवटचा दिवस गोड व्हायसाठी मी अट्टहास केला नव्हता, काहीही प्रयत्न केले नाहीत. प्रपंच केला, गाड्या घोड्या उभारल्या, माड्या बांधल्या, ह्या पलीकडे काही नाही. जे जाणार आहे अशाश्वत, क्षणभंगूर, निसटणार वाळूसारखं हातातून, तेच मिळवण्यामध्ये माझा व्यर्थ वेळ घालवला. आणि जे मिळकणीचं माझ्या जवळ होतं त्याच्याकडे मी झुंकून सुद्धा पाहिलं नाही. की वेळ शेवटच्या क्षणाला येऊ नये, तुकोबांना आली नाही. म्हणून ते म्हणतात, जाता जाता माझा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो गावा, म्हणजे त्याने आपल्या गावाचं ठिकाण ठरवलेलं आहे. आणि आम्ही ठरवलंय माझं राहण्याचं ठिकाण कोल्हापूर, माझं राहण्याचं ठिकाण मुरगुड. म्हणजे काय, आम्ही ठरवलेलं नाही, तुकोबांनी ठरवलं होतं. तुकोबा म्हणले नाही आम्ही देहूला जातो, आम्ही आमच्या गावाला जातो म्हणतात. ते त्यांचं गाव त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी प्रवासाचा मार्ग ठरवलेला होता, बरोबर रिझर्वेशन केलेलं होतं. हे रिझर्वेशन करता आलं पाहिजे आपल्याला ना, कधीच करता येत नाही. मग यासाठी अट्टहास करावा, यासाठी प्रयत्न करावा. हे जाणारच आहे सगळं, जाणार आहे. तर ह्यातलं शाश्वत काय, प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे म्हणून अशाश्वत दिसतंय ते अशाश्वत जे टिकून आहे ते शाश्वतामुळे टिकून आहे. पण शाश्वताचा शोध कोण घेतच नाही. सगळं अशाश्वत आहे, मिथ्या मिथ्या. अरे पण मिथ्या टिकलं कशाला, आणि मिथ्या माझ्या नजरेच येतं, दृष्टिगोचर का होतंय, त्याचं कारण तर त्यामध्ये खरापणा आहे. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे आपण पाहिलंच नाही आहे. उपाधीच पाहतो आणि उपाधीला खोटं मानतो. खरं आहे आपलं बोलणं, उपाध्या खोट्या येतात. अरे पण उपाधीच्या पाठीमध्ये चैतन्य कुणी पाहायचं, यासाठी अट्टहास करावा, प्रयत्न करावा, पाठ करून ठेवावं सगळं आणि म्हणत राहावं.
अंगावर शेवटी पांघरून घ्यावं आणि मरताना ओव्या म्हणत म्हणत, अभंग म्हणत म्हणत मरावं, हरिपाठ म्हणत म्हणत म्हणावं. नाही तर कोण बघायला आले मला, कोण कोण आल्यात असं पांघरून काढून बघू नये. कोण कोण आले, ते आला नाही काय, त्याला किती वेळा बघायला मी दवाखान्यात गेलो होतो, तो अमका आला काय, पोरासनी विचारत असायचं. पोरं सुद्धा बसलेले असतात भोवती, आपल्याला वाटत असते ते ऍक्च्युली खरं ते जायची वाट बघत असतात. आपले गेले असते, म्हणतात देवा यांचे डोळे मिटू देत. आता ह्यांच्या डोळ्या मिटायचा आणि ह्यांचा काय संबंध, ह्यांच्या रजा संपतात म्हणून रजा काढून आलेली असतात 12 दिवसाची, आणि 12 दिवसात जायचं सगळं गुंडळून. ह्या विचाराने ते आलेले असतात. ह्यांच्यावर भरोश्यावर किती वेळ राहणार आहे आपण सांगा. खरा भरवसा भगवंताचा आहे, आणि तो आधार मी कधी बघितलाच नाही, पाहिलाच नाही. आहे तो मी, म्हणजे मी म्हणतोय भगवंताला जरी शिव्या देत असतो तर शिव्या देतोय तो कुणाच्या सत्तेवर देतोय. मी ज्या भगवंताला मी शिव्या देतोय त्याच्या सत्तेवर मी शिव्या देऊ शकतो, अन्यथा नाही. ही त्याची सगळीकडे सत्ता आहे. जाणवलं, समजून उमजून जर घेतलं तर निश्चितपणे आपल्याला शेवटचा दिवस तुकोबांसारखा गोड करता येईल. अन्यथा कडवट जगलेलंच असतोय आपण, संघर्षात जगलेलो असतो, आणि शेवटी जाताना सुद्धा कडवटपणा घेऊन जायचं नाही. म्हणून मी म्हटलं ना की कोण बघायला आल्यात हे बघायचं नाही, तर मी माऊलींच्या ओव्या वाचायला लागलोय, म्हणायला लागलोय, तुकोबांचे अभंग जर म्हणायला लागलो तर उशाला पैशाला आपल्या तुकोबा ज्ञानोबा येऊन बसतील. कारण त्यांनी आपल्या साधकाला त्रास व्हावा होईल म्हणून त्याची खबरदारी अगोदर संत घेतात, गुरु घेत असतात. त्या श्री गुरूंच्या वरती, त्या संतांच्या वरती, भगवंतावरती किती विसंबून असतो, आणि प्रपंचावर किती विसंबून असतो बघा. आपण प्रपंचच माझं सर्व काय आहे या भावात आपण जगत असतो. मुलंच माझी सगळी काय आहेत, नातवंड माझी सगळी आहेत, घर माझं आहे, हाच माझा आधार आहे असं वाटत असतं. वास्तविक या आधार किती तकलुफी आहे, कुचकामी आहे, हे शेवटच्या टप्प्यात आपल्याला कळायला लागतं. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कुठल्या पदावरून रिटायर झालोय याला काय किंमत असते काय सांगा बघू. ज्या बागेमध्ये मी फिरायला जातो, मी क्लास 1 ऑफिसर होतो म्हणूया, ज्या बागेमध्ये मी क्लास 1 ऑफिसर होतो पूर्वी, आता रिटायर झालो फिरायला जातोय आता, त्याच बागेमध्ये माझा शिपाई जो होता, मी क्लास 1 होतो त्यावेळी, तो शिपाई पण फिरायला येतो. ते म्हणजे काय, चला चला आता काही तो आमचं कुठल्याही प्रकारचा दबाव आणि प्रभाव घेत नाही आमचा. तो का तर तो प्रभाव त्या पदाचा होता, माझा नव्हता, हे कळायच नव्हतं. हे जर कळलं असतं ना तर निश्चितपणाने त्याच वेळी सुधारला असता. नंतर वाटायला लागते ते, नंतर 80व्या वर्षानंतर आपल्या खात्यावर बँक बॅलन्स किती आहे, त्याला काय किंमत आहे सांगा बघू. त्याचा काय उपयोग आहे. माझ्यावर एक 10 कोटी रुपये माझ्या खात्यावर शिल्लक आहे, माझं वय 80 आहे, काय करू मी त्याचं, काहीच नाही करू शकत, काहीच करता येत नाही. एका टप्प्यावरती एका एका वस्तूला किंमत आहे, ती किंमत गमावून टाकतात. प्रपंचाची किंमत संपते, पण पारमार्थिक गोष्टीची किंमत टिकून राहते, कारण ते समाधान आहे त्यामध्ये, आणि ते समाधान तुकोबांसारख्या संतांनी पकडलं. म्हणून ते म्हणतात, यासाठी केला होता ठास, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. असा एक दिवस आपल्या आयुष्यात यावा की एन लब्धाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितोन, वर्णन भगवद्गीता करते हा. असा एक 6व्या अध्यायातला श्लोक आहे. हे सगळं प्राप्त झालेलं, आता मला काहीही नको आहे. मन्यते ना अधिकम तथा, याच्यापेक्षा आता मला काही नको, असं एका टप्प्यावर वाटलं पाहिजे. आपल्याला वाटत नाही बरं काय, अगदी कुठल्याही ठिकाणी किती वय झालं तरी आणखीन काहीतरी हवं हे वाटतच राहतं, आणि हे वाटणं संपत नाही. म्हणून मला गोडपणा माझ्या आयुष्यात आणता येत नाही, तृप्तीचा अनुभव माझ्या आयुष्यात येत नाही. त्याचं कारण माझ्या प्रचंड अपेक्षा प्रपंचाकडून, पण त्याची ताकद तरी तेवढी त्याच्याकडे आहे का. ज्या प्रपंचाकडे आम्ही पण मागणी करतोय त्याच्याकडे देण्यासारखं काय आहे काय. डॉक्टर काका सांगतात ना, ते ज्या देवीकडे मी घोडा मागत होतो ती ती देवी प्रसन्न झाली आणि ती म्हटली, माझंच वाहन गाढव आहे तर तुला घोडा कुठला आणून देऊ. प्रपंचाची अवस्था तशीच आहे. काय प्रपंचाकडे आहे द्यायला आपल्याकडे सांगा. काही नाही प्रपंचाकडे, काहीच नसते. आणि नसलं तरी आपण मागणी मात्र त्याच्याकडेच करतोय, मला हे दे, मला ते पाहिजे, माझी अपेक्षा वाढते, आणि आपण निराश होतो. ठरलेलं आहे, अपेक्षा भंगाचं दुःख घेऊन मरून जातो, वासना घेऊन मरून जातो. त्या वासना जर थांबवायची असतील तर शेवटच्या क्षणाला चिंतन कसलं असायला पाहिजे, तर ग्रंथांचं चिंतन असलं पाहिजे, नामाचं चिंतन असलं पाहिजे, मुखात नाम यायला पाहिजे. आणि मुखात नाम याला त्याचा सराव करावा लागेल, त्याच्या रंगीत तालिमी घ्याव्या लागतील, रिहर्सल कराव्या लागतील. रिहर्सल कशी करायची, पूर्वी नाटकांच्या तालिमी घ्यायच्या बघा. का ते 2-2 महिने अगोदर नाटकाची तालीम घ्यायची.
आणि त्याच्या अगोदरच्या 4 दिवशी जे खरोखर नाटक होणार आहे त्याच्या अगोदर 4 दिवस रंगीत तालीम असायची. ती रंगीत तालीम शब्दाचा अर्थ आणखीन काय राहिलंय काय बघूया. अशी रंगीत तालीम आपल्याला वृद्धत्वामध्ये घेता येते बरं का. पण रिहर्सल जी घ्यायची आहे ती आपलं चालतं बोलतं शरीर असतं ना त्यावेळी त्याची रिहर्सल नामाची अभंगांची करून ठेवावी लागते. कारण शेवटी मृत्यू नावाचा शेवटचा अंक जो आहे तो वठवावा लागणार आहे आपल्याला नाटकाचा. आणि त्या नाटकाचा अंक वठवताना माझं पाठांतर नाही, मला डायलॉग पाठ नाहीत, मला अभिनय जमत नाही हे म्हणण्याला अर्थ नाही. तो फसला. आणि जितके वर्ष ज्यानं चांगल्या रिहर्सलला उपस्थित होता, रिहर्सल उत्तम झाल्या होत्या, पण शेवटचा अंक पडला ना. बघायला कोण कोण येते, केव्हा येतात? शेवटचा अंक बघायला, शेवटचा नाटकाचा प्रयोग बघायला माणसं येतात, रिहर्सल बघायला येत नाहीत. आपला प्रपंच तारुण्यपणातला प्रपंच ही रिहर्सल आहे नाटकाची, खऱ्या नाटकाची. खरं नाटक आहे आपला मृत्यू, जो वटवावाच लागणार आहे आपल्याला. आणि तो कसा वटवायला पाहिजे? उत्तम झाला पाहिजे, टाळ्यांच्या गजरात झाला पाहिजे, भजनाच्या ठेक्यात आणि टाळ वाजवत तो झाला पाहिजे. वाजवायला आपल्याकडे काहीतरी पाहिजे ना, मटेरियल पाहिजे, जे माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळं धन आहेत ना, भोग आहे, पुण्य आहे आणि ज्ञान आहे, ही सगळी संपत्ती आहे आपली. पण या संपत्तीमध्ये धन आणि भोग जे आहेत आणि पुण्य ही जाणारी संपत्ती आहे. धनाला ऱ्हास आहे, धनाला नाश आहे, भोग पण संपणार आहेत, पुण्याला पण ऱ्हास आहे. पुण्य जातंय असं भगवद्गीता सांगते. पुण्य संपल्यामुळंच देवाला सुद्धा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो असं सांगतात. संपणाऱ्या गोष्टीच्या नादाला का लागावं आपण? जे धन संपणार आहे, जे पुण्य संपणार आहे त्या नादाला का लागावं? जे ज्ञान मला उपयोगाला येईल याच नाही, अनेक जन्म जरी घ्यायला लागले पुन्हा 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 तरी त्याही जन्मात त्यातली शिदोरी मी खाऊ शकतो. एवढं ज्ञानाची महती आहे. आणि ते ज्ञान म्हणजे परमार्थाचं ज्ञान. परमार्थाची कला जी आहे ते कौशल्य जर सापडलं ना तर पुढील जन्मात, या जन्मातलं आपलं धन संपत्ती पुढच्या जन्मात वापरता येत नाही. एक तर्क लढवून बघा. माझे 1 कोटी रुपये कुठल्या तरी बँकेमध्ये, आता बँक ऑफ इंडिया मधल्या माझ्या मुरगुड मधल्या शाखेमध्ये आहेत, आणि मी अचानकपणे गेलो तर मला म्हणतात पुनर्जन्म असतो. कदाचित मी योगायोगाने त्याच गावात मुरगुडात जन्माला आलो, लगेच मोठा पण झालो आणि मला कळायला लागलं, अरे पूर्वी इथंच मी होतो, माझा पुनर्जन्म झालाय असं समजायला लागलं. आणि जर मी बँक ऑफ इंडियाच्या शाखामध्ये मी गेलो तर माझं 1 कोटी रुपये तुमच्याकडे बॅलन्स होता आणि तो माझा मला द्या, तर ते म्हणतील आधार कार्ड दाखवा. ते आधार कार्ड मागच्या जन्मातलं चालेल का या जन्मात? नाही चालत. आता बावल्या डोळ्याच्या बदलल्या, हाताचे टचे बदलले, सगळंच बदललेलं असतं. मागच्या जन्मातलं धन मला आता वापरता येत नाही. अगदी मागच्या जन्मामध्ये धनुर्विद्या शिकलेला एखादा मनुष्य, पोहण्यात पटाईत असलेला आणि सुवर्ण पदक घेतलेला माणूस पोहण्यामध्ये, ज्यानं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेत पोहण्यामध्ये, त्या माणसाला पुढच्या जन्मात परत ते बॅरल घेऊन किंवा ते कॅन घेऊनच पोहायला शिकायला लागते. किती गोष्ट विचार करण्यासारखी आहे बघा. का? मागच्या जन्मात शिकलो होतो ना, इतकं पट्टीचा पोहणारा होतो, मग ह्या जन्मात पोहता का येत नाही? नाही येणार. आपण जी गोष्ट शिकलो होतो आम्ही. दुसरी गोष्ट आता बघा, समजा मी ज्ञान प्राप्त करून ठेवलं, ज्ञानेश्वरी वाचली होती, गाथा वाचली होती ना, पुढील ह्या अध्यायापर्यंत आलो होतो, त्याच्या पुढचा अध्याय सुरू होतो. ही आपल्या रोजच्या अनुभवातली गोष्ट आहे. यांना कसं काय अगोदर येते? सर्वज्ञता वरे असं माऊलीच म्हणतात. लहान वय असताना सुद्धा मोठ्या मोठ्या गप्पा का मारतोय परमार्थाच्या, तर ह्याचं अगोदर झालेलं होतं म्हणून आता शिकलाय, आता त्याला यावंसं वाटलं. आपणही एकत्र जमतोय या अशा एखाद्या ठिकाणी, याचा अर्थ मागच्या जन्मामधली काहीतरी पुंजी आपल्या वाट्याला आता या लागली. मागच्या जन्मातल्या साड्या कुठे गेल्या सांगा, आणि चित्ताक कुठे गेलीत ती काय माहिती कुठं आहेत. पण पुण्य आहे ना. आता हरिपाठ वाचला होता आणि आता काय करते, वाचल्याबरोबर कळायला लागतोय. अरे मला कसं काय लवकर कळला? बरेचसे लोक बरेच वर्षांवर वाचतात, त्यांना कळला नाही, मला का कळला? अरे अगोदर अभ्यास झाला होता तुझा, आता तू नुसतं बघितल्याबरोबर तुला कळलं ते. म्हणजे मागच्या जन्मातली ही गोष्ट जर माझ्या उपयोगाला येते तर आपण काय मिळवावं, हा मुद्दा आहे बघा. धनाकडे जास्त लक्ष द्यावं, पुण्याकडे जास्त लक्ष द्यावं, की ज्ञानाकडे लक्ष द्यावं. सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल माणसाची, तर पारमार्थिक ज्ञान. आपण कोण आहोत हे ज्ञान, संतांनी शिकवलेल्या शास्त्राचं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाची पुंजी ती शिदोरी आपल्या जवळ असेल ना तर आपण निश्चिंत होतो. अशा एका टप्प्यावरती आपलं करणं सगळं संपलं पाहिजे. बस झालं आता, एवढं वाटलं पाहिजे ना कधीतरी. पण बस झालंय असं मरेपर्यंत वाटत नाही, करावंच लागतंय, करावंसं वाटतंय, करावंसं वाटतंय, म्हणजे काहीतरी करावं.
रिटायरमेंट नंतर मोकळा वेळ जात नाही त्यासाठी नाम घेऊच वाटत नाही, ज्ञानेश्वरी घेऊन अभ्यास करायचं वाटत नाही, वेळच जात नाही हो आमचा, अशी लोक म्हणणारे भरपूर आहेत. ज्ञानेश्वरी आणली होती सर, तुम्ही परवा प्रवचनात सांगितलं ती ज्ञानेश्वरी मी घेऊन आलोय, वाचायला ना डोळ्याचं रखरखताना पाणी येते माझ्या डोळ्यातून. का नंबर आहे काय? नाही नंबर नाही, दिसतंय तसं, पण डोळ्यात वाचायला आलं की पाणी येतंय. मग दिवसभर 3 वर्तमानपत्र कशी वाचताय? त्यावेळी बरं पाणी येत नाही डोळ्यातनं. नाही त्यावेळी ते गोड आहे ना, ते वाचायला मजा वाटते ना, कुठं कुठं घटना काय घडल्या. ज्ञानेश्वरी वाचतानाच तेवढं पाणी येते. याचा अर्थ आपण काढावा की आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे आणि करून ठेवावं, सगळं साठवून ठेवावं, असं की मी जिथं आहे तिथं त्याचा वापर करता यायला पाहिजे. त्याला ज्ञान म्हणतात. सोपी व्याख्या बघा, मी जिथं आहे तिथं ज्याचा वापर करता येतो त्याला ज्ञान म्हणतात. नाहीतर मी इथं आहे आणि माझा बॅलन्स आहे कुठेतरी बँकेमध्ये, तो चेक पाठवायला पाहिजे, कशांतरी आणायला पाहिजे, कोणतरी जाऊन आणायला पाहिजे, ह्याला काय संपत्ती म्हणायची काय? कुठंतरी जाऊन आणावं लागतंय, ते त्याला संपत्ती म्हणत नाहीत. आपण ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी मुक्तीचा अनुभव, ज्ञानाचा अनुभव येतो, ते खरं ज्ञान असतं आणि आपल्या जवळच असतं. कुठेही जाऊ दे आपण, चला तिकडे जा तिकडे जा, कुठेही बसा, बोलायला चालू, चिंतनाला चालू, ऐकायला चालू, जिथं आहे तिथं, याला ज्ञान म्हणतात. आणि ती ज्ञान संपत्ती आता निश्चिंतीने, आता हे सगळं जे प्राप्त करायचं होतं ते मी प्राप्त करून घेतलं, आता निश्चिंत झालो, निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो म्हणजे मला प्राप्त झाला तो विसावा. आणि विसावा ही विश्रांती फार मोठी आहे. विश्रांतीपेक्षा विसावा शब्द फार वेगळा आहे. विसावा शब्दामध्ये बरंच गुपित आहे की विसावा शब्द हा आहे, हा निश्चिंतपणातून अनुभवाला येतो. विश्रांती जी असते ना, आपण तात्पुरती शारीरिक विश्रांती घेतो, आणि विसावा शब्द जो आहे तो प्रपंचाचा निराश आणि वैराग्यानंतर येणारी अनुभूती असते. वैराग्य, प्रचंड वैराग्य आलं ना की त्या प्रचंड वैराग्यानंतर मला काही आता नको, आता मला बस झालं, आता पुरे झाले, आता हे पुरे झालं, पुरेपण जे आहे ढेकर देता आला पाहिजे, ताट बाजूला करता आलं पाहिजे. किती दिवस जेवायचं आणि किती वेळा गोळा करायचं? सारखं सारखं गोळा करतच बसूया का? किती दिवस प्रवचन ऐकायची नाही, किती दिवस प्रवचन करायचे? ह्याला कुठेतरी मर्यादा ठेवली पाहिजे ना, कुठेतरी ठेवायला पाहिजे आणि ती थांबवायला पाहिजेत, आणि थांबवून ते त्याचं खात बसायला पाहिजे ना. आपण म्हणतो ना, दळून काढून आणून नुसतं घरात ठेवून डबं भरून ठेवूया पिठ, तिची भाकरी कधी करायची? आणि भाकरी केली, पण भाकरी केली तर खा तरी, खाऊन ढेकर तरी दे. इतके दिवस ग्रंथ गोळा केले, प्रवचन ऐकली, तीर्थयात्रा केल्या, सगळं झालं, गोळा करून ठेवलंय. आता गोळा करून ठेवलंय, त्याचा लाभ घेऊन बसायलाच पाहिजे. बैसुनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुख अंत पार नाही, येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ भैसलिया. एवढ्या कष्टाचं फळ बसूनच प्राप्त होतं, पण आपल्याला ते कळत नसल्यामुळं आपण धावाधाव करतोय. आता ते म्हणतात, खुंटली या धावा तृष्णेची. आता माझी धावाधाव काही नाही, मला कळायला लागलं. प्रख्यात्रींची कथा आहे, मोत्याची शेपटी नावाची. पुन्हा पुन्हा बरेच वेळा त्याचे दृष्टांत दिल्यात आलेले आहेत. त्या मोती नावाचा कुत्रा आहे, त्याच्या शेपटीला खाज उठलेली असते, आणि तो कुत्रे एवढं पुढं पळतोय, पाठीमागं ओळतोय आणि ती शेपूट चावण्याचा प्रयत्न करते, कारण कुत्र्याला खाज आग असते ती घालवण्यासाठी तोंडानंच त्याला चावावं लागतं. ते पुढं पळते, पाठीमागं ओळते, शेपूट तोंडात धरायची प्रयत्न करते. एवढा प्रयत्न करते काय शेपूटच तोंडात येत नाही. एवढं कंटाळते, घाम्याघूम होते, म्हणते नकोच ते, आता करायला नको, प्रयत्नच करायला, सगळे प्रयत्न थांबवते आणि मालकांच्या कट्ट्यावरती त्या मुटकुळी मारते, गप्प बसते. आणि गप्प मुटकुळी मारून बसल्याबरोबर ती शेपूट तोंडातच येते. मगापासून पळत होतो, धावत होतो, कशासाठी मी पळत होतो? ही शेपूट चावायसाठीच ना. बसल्यावर शेपूट चावता येत्या. आता त्यानं ज्ञानेश्वरी वाचली असते तर त्याला कळलं असतं की बसल्यावर शेपूट तोंडात येते. गाता वाचली असते तर कळलं असतं त्याला की बसूनच कळते. ते शुद्ध करी द्या, बैसली तिथंच ठाईच बैसुनी त्या आनंद घेता येतो. की धावण्यात नाही आनंद, पळण्यामध्ये आनंद नाही, तर तो गप्प बसण्यामध्ये आनंद आहे. मुलगा एक मे महिन्याचा उखाडा, त्यात व्यायाम करून उन्हात उभा राहिलाय. बाबा बाहेर आले, त्यांनी म्हणाले, अरे उन्हात का उभारलास असा उघडा बंब? तर मला व्यायाम केला. बर, मग व्यायाम केला तर काय करायलास? मग ते व्यायामाचा जो घाम आलाय ना तो वाढवा लागलोय. अरे वाढवतोस काय, वाढवायला लागलास या उन्हात घाम? आमचं प्रपंचात असं आहे, आपल्याला वाटतं मी हे काय करायला, तर मी माझ्या सुखासाठी करायलोय. सुखासाठी नसते ते, दुःखाची जोडण्या असतात, त्या दुःखाच्या जोडण्या. मला हे करायचंय, मला ते करायचंय, करू नये असं नाही, पण आसक्त होऊन करू नये.
याला निष्काम कर्मयोगाची जोड जी दिलेली आहे शास्त्राने ना, त्याचा विचार करा. योग कर्मच कौशल्यम शब्द जो वापरलाय, हा कौशल्य आपल्याला आयुष्यातलं प्रपंचातलं जमत नाही, म्हणून प्रपंच यशस्वी आणि परमार्थ तरी नाहीच. परमार्थाच्या काठावरही जायचं नाही आणि प्रपंचातही उभा राहता येत नाही, अशी स्थिती आपली आहे. त्यामुळे संतांचा विचार जर केला तर संतांनी निश्चिंत झाले ते, ही निश्चिंतता प्रपंचाच्या कार्यामुळे येत नाही. तर पारमार्थिक विचार ज्यावेळी आपण करायला लागतो ना, निश्चिंत होतो. आपल्या हातामध्ये काही नाही. इतके दिवस मी प्रयत्न करून बघितलं, पण आता काही नाही. मग आता काय करायचं? शांत बसायचं, भगवंताचं स्मरण करायचं, ज्ञानेश्वरी गाथा उघडायची आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. जास्त धावाधाव करायची नाही. ही धावा ज्यावेळी संपेल त्यावेळी निश्चिंतता आपल्या आयुष्याला लाभलेला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतली या धावा कृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे. मंगलमय अशा विठ्ठलाच्या नामामुळं मला झालेल्या गोष्टीचं आता कौतुक वाटायला लागलंय. काहीतरी विचित्र काहीतरी प्रकार मी केले पूर्वीच्या आयुष्यामध्ये. तीर्थयात्रा केल्या, अभंग वाचले, मला वाटलं अभंग करून देव प्राप्त होतो, मला वाटलं तीर्थयात्रा करून देव प्राप्त होतो, मला वाटलं अमुक काहीतरी भजन म्हणून देव प्राप्त होतो. हे सगळ्याचं कौतुक वाटायला लागलंय. आता केलं ते बरं झालं असंही वाटायला लागतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे. वेचाचे म्हणजे जे निघून गेले क्षण माझ्या आयुष्यातले पूर्वीचे, त्याचं कौतुक वाटतं आता. काही वेळा आपण इतका खुळचटपणा असतो ना, तो खुळचटपणा नंतर वाटायला अरे मागच्या आयुष्यामध्ये असा केवढा खुळचटपणा आणि चुक्या कशा काय केल्या असतील मी मागे बघून पाहताना. पण एका टप्प्यावरती तोच खुळचटपणा आपल्या प्रगतीचा एक मार्ग ठरत असतो. काही वेळा आपल्या लक्षात येत नाही बरं काय. अनेक वेळा अशा चुका ज्या असतात किंवा आणखीन काहीतरी पश्चातापाच्या गोष्टी पुढील आयुष्यामध्ये एक मार्ग ठरत असतात. म्हणून तुकोबा म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे. पण कशामुळे वाटते माहित आहे? नाव मंगळाचे. मंगल नाव कुणाचं आहे? विठ्ठलाचं. हे विठ्ठलाच्या मंगलमय नावामुळं माझं गेलेलं गत आयुष्य जे आहे त्या गत आयुष्याबद्दलचं कौतुक वाटतं. खरंच कौतुक वाटतं. एखाद्या वेळी एखादा सैनिक असतो बघा, युद्ध मोठं झालेलं असतं, त्या युद्धात कुठेतरी गोळी लागलेली असते म्हणून त्याला रिटायर करतात. इतकी मोठी जखम मरता मरता तो सैनिक वाचलेला असतो. पण जेव्हा तो सगळी जखम बरी होते आणि घरी येतो त्यावेळी रडत होता, जखमेबद्दल त्याला त्रास होत होता. पण आता घरी आल्यावर लोकांना तीच जखम तो प्रेमानं दाखवतोय. बघा ही शत्रूची गोळी झेलताना मला हा व्रण पडलेला आहे. त्यावेळी अभिमान वाटत असतो. तुकाराम महाराज त्याच गोष्टीचं म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे. जे जे त्रास मी भोगलेत किंवा जे जे अनुभव मी घेतले ते गेलेत, कदाचित ते वाया असतील, पण मंगलमय विठ्ठलाच्या नामामुळं तेच अनुभव त्याचं कौतुक मला वाटतं. त्याचा मला आनंद वाटायला लागलाय त्या गोष्टीचा. केलं ते बरं झालं. बरं झालं मी तीर्थयात्रा केल्या, नाम घेतलं, म्हणूनच या स्थितीपर्यंत मी आलो. बरं झालं ग्रंथांचा अभ्यास केला त्या डोंगरावरती आणि अभ्यास करून किती वेळा भागवत वाचलं, किती वेळा ज्ञानेश्वरीची पारायण तुकोबाने केल्या त्यांच्या चरित्रामध्ये आहे. आपण एकदा करताना कंटाळतोय आणि त्याच्या जोडणी केवढ्या लावा लागतात आपल्याला. ते पुढच्या महिन्यात गाथेचा पारायण आहे ना, त्याची व्यवस्था करायला लागलोय, अगोदर करायला लागते. तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस तेच केलं. ते त्यांच्यात प्रारब्धातलं होतं. आपणही आपल्या साधारण प्रारब्ध आपलं तयार करावं, आहे त्याला मूड घालावे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे. म्हणजे सकळ मंगल निधी नाम विठोबाचे आधी. तुकाराम महाराजांचा बघा, मंगल काय असेल तर भगवंताचं नाम मंगल आहे. म्हणून सतत त्या मंगलमय असलेल्या नामाचा नाद कधी सोडायचा नाही. भले आपण कितीही ज्ञानी झालो आणि कितीही शास्त्रांचा अभ्यास केला, नाम सोडू नये. नाम हे उत्तर म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे असं सगळे संत सांगतात. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवन मुक्तीतली गमजा जर लुटायची असेल ना, तर नामानच लुटता येते आणि भजन करून लुटता येते. हातात टाळ घेऊन बसलाय पण मुक्त आहे, टाळ घ्यायची गरज नाही, नाम घ्यायची गरज नाही, तरी पण डॉक्टर काका नाम घेतात. किती गंमतशीर गोष्ट आहे सांगा. तरी पण लोकांना उपदेश करायचा. वास्तविक म्हणतात कशाला आता उपदेश करायचा सारखा कुठं लोक ऐकतात? कोण ऐकत नाही, पण तरी पण लोक ते उपदेश करायचे असतात. ते त्यांचं ते काम. कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, बुडते हे जन न देखेवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांच्याकडे कळवळ आहे आणि म्हणून ते उपदेश करत राहतात. इथं तुकोबा म्हणतात की आता मागील गोष्टींचं मला कौतुक वाटायला लागलंय आणि ते कौतुक वाटायचं कारण भगवंताचं नामस्मरण आहे. एका टप्प्यामध्ये उपनिषदांचा वगैरे वरच्या पंचदशीसारख्या ग्रंथांचा अभ्यास सुरू झाला की नामाचं महात्म्य कमी वाटायला लागतंय. नाम आणि रूप ही दोन गोष्टी मायेतल्या आहेत, हे सिद्ध केले सगळ्या शास्त्राने. आणि आपल्यालाही नंतर वाटत रामकृष्ण हरी म्हणण्यामुळे काय होणार आहे?
पण तेच सगळं करतं. आपलं झालेलं जे ज्ञान आहे ते साठवून पकडून ठेवण्याचं काम नाम करत असतं. जशी झाडाला माती धरून ठेवते ना मुळांना, तसं नाम आपल्या त्या विचारांना, पारमार्थिक विचारांना पकडून ठेवतो, आपली स्थैर्यता ठेवते. आपण स्थिर राहतो नामामुळं. नामाचं हे मोठं लक्षण आहे. आणि शेवटच्या क्षणाला शांती देण्याचं काम नाम करत असतं. म्हणून मंगल नाम आहे म्हणतात तुकोबा. झाले कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी. 4च दिवस राहिलेत म्हणतात ते. हे बोलणं शेवटच्या टप्प्यातलं आहे बरं का. 4 दिवस राहिलेत हे त्यांना लक्षात आलेत आणि म्हणून ते म्हणतात आता दिवस चारी खेळी वेळी. चेष्टा मस्करी गंमत करण्यात घालवायची का? मुक्त आहे आता. आणि मुक्त झालेल्या पुरुषाला नंतर कोण शिव्या देतोय का, हा कोणाला शिव्या देतोय, काही संबंध नाही. पाप पुण्याचा विधी निषेध संपलेला असतो. आणि त्यामुळे म्हणतात उरलेले दिवस जे आहेत ते खेळीमेळीत आहेत. का? कुणाबरोबर खेळीमेळीत घालवायचे चालू आहेत? तर नटून थटून आलेली मुक्ती नावाची वधू आहे. परिणली नोवरी, नवरी म्हणजे वधू. ती वधी नवरी नटून तटून आलेली आहे आणि तिच्याशी लग्न झालंय. तुकोबा काय म्हणतात बघा, काय कल्पना मांडल्या बघा. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी, ती 4 उरलेले दिवस तिच्या बरोबर घालवायचे आहेत मला. माझा संसार थाटायचा आहे. कुणाचाही मुक्ती नावाच्या नवरी बरोबर संसार थाटायचा. ह्या संसाराचं कौतुक वाटतंय झाले या वेचाचे. आता त्याचं कौतुक वाटतंय. निश्चिंतने पावलं विसावा. आता गोडमय प्रपंच झालेला आहे, पण आता उरलेले दिवस काय करायचे? संत महात्मे जसे उरलेल्या दिवसात कीर्तन प्रवचन करत फिरलेत, लोकांना उपदेश करत फिरलेत, लोकांना त्याचा अनुभव आणून दिला, हे काम त्यांनी केलं. असे म्हणले नाहीत मी आता मुक्त झालो, माझं कर्तव्य संपलं, आता कशाला करायचं, असं म्हटले नाहीत ते. डॉक्टर काकांनी केवढा मोठा प्रपंच संसार उभा केलाय सांगा. समर्थांचा संसार बघितलं तर आपल्या लक्षात येतं. संसार म्हणजे हा एक ज्ञान्यांचा संसार आहे की ज्यांनी लोकसंग्रह केला. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, की नटून थटून आलेल्या नोरी बरोबर मी आता सुखानं आनंदाचे क्षण भोगत राहणार उरलेले 4 दिवस. हे उरलेले 4 दिवस वृद्धत्वातली भाषा आहे. आपण सर्वजण त्या टप्प्यामध्ये आता येऊन पोहोचलोय आणि ह्या टप्प्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर मुक्ती नावाच्या मुलीशी लग्न करावे लागेल. आणि मुक्ती नावाची मुलगी कुठं दूर आहे अशाचा काही भाग नाही, ती जवळच आहे, आपल्या जवळ आहे. त्याच्याशी एकरूप होणं फार गरजेचं आहे. एकरूप होण्याला आणि जोडण्यासाठी उपयोगी पडेल फक्त नाम. नाम आपल्याला देवाशी जोडून देतं. देव कुठं आहे आणि आपण कुठं आहे, म्हणजे मी जीव म्हणून आणि तो जीवा कोण आहे, तो ईश्वर. तर त्या ईश्वराशी जोडून देण्याचं काम जीव आणि ईश्वराला, जीवाला आणि आत्म्याला जोडण्याचं काम नाम. नाम मधलं फूल आहे. नामाला कधी सोडायचं नाही, नाम कधी विसरायचं नाही. हे स्मरण ज्याला आपण म्हणतो ना, हे स्मरण ताजं ठेवलं पाहिजे, सतत ताजं. आठवण राहिली पाहिजे दिवसाची आपल्याला, अरे रे हे राहिलंय वाटतं. भगवान श्रीकृष्ण आहे ना, बालपणाच्या बाललीला आहेत, त्या बाललीलेमध्ये सांगताना राधेबरोबर गप्पा गोष्टी व्हायच्या, खेळायचे, इकडे तिकडे खेळता खेळता एक दिवशी कृष्णाची नख मोठी होती, ती ओरबडली राधेच्या हातावरती आणि ओरबडल्यानंतर भळभळ भळभळ रक्त आलं. मग त्या कृष्णाने ते बांधलं वगैरे सांगलं, त्याच्यावर काहीतरी करायचं, ते उपचार केले. पण ती 2-4 दिवसानंतर ती जखम वाळली. वाळल्यानंतर राधेनं परत त्याच्यावरली खपली काढली. ती म्हणली असं का करतीस, 4 दिवस ती बरी झाली की लगेच खपली काढतेस. ती राधा म्हणली मी ह्यासाठी खपली काढतोय की या खपलीमुळे ही खपली काढली, या जखमेकडे बघितली की मला तुझी आठवण येते. अशा आठवणीसाठी काहीतरी करून ठेवावं की ज्यामुळे भगवंताचं विस्मरण आपल्याला होणार आहे. भगवंताचं विस्मरण म्हणजे स्वतःला विसरणं आहे. हो, स्वतःलाच विसरलो आपण, म्हणून चुका करतोय आपण. आपल्या हातून ज्या चुका होतात ना, ते स्वतःला विसरल्यामुळे. बघा एकसारखं स्थिर राहून बघा चुका होतात का? होतच नाही. अगदी शांतपणे आपण दूध तापवत ठेवलंय आणि दूध उतू गेलं, भयंकर आपण का चूक केली आपल्याकडून. आपण एखाद्या गाडीला जाऊन थडकलो चालता चालता, दगडाला जाऊन ठेचकाळलो, याला कारण कोण आहे? तो दगड काय आपण? हा मुद्दा जर लक्षात गेला तर सावधानतेचा विचार. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. शेवटचे दिवस जे आहेत अनुभवातले आनंदाने घालवता आले पाहिजे, मजेत राहता आलं पाहिजे. आणि मजेत राहणं आणि प्रसन्नतेने राहण्याला आपल्या मनामध्ये क्लेश, कुणाबद्दलचे मत्सर आणि द्वेष हळूहळू संपुष्टातच यायला पाहिजेत. त्याशिवाय मजेत कसं राहता येईल सांगा बघू. आणखीन कुणाबद्दल तरी आढ्यता मनामध्ये असेल, मत्सराचा कुठला तरी सुडाच्या भावने अहंकार असेल, दंभ असेल, तर ह्या भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत बरं का. आणि वृद्धत्वामध्ये ह्या फार उपाळून येतात. म्हणून वृद्धत्व ही सांभाळण्याची गोष्ट आहे. हे सेकंड चाइल्डहुड म्हणतात त्याला, हे दुसरं बालपण असतं.
हे बालपण सांभाळता आलं पाहिजे आणि सांभाळायला आपण तरबेज असायला पाहिजे. तरबेज म्हणजे तयारीच असलो पाहिजे. कोणतरी म्हणेल अहो व्याधी येणार आम्ही मरणारच आहे म्हणजे तयार काय राहायचं. अहो त्यासाठीच तयार राहायचं. व्याधी येणार इतकी गॅरंटी आपल्याला आहे तरी आपण त्याची तयारीच केली नाही. आपण मरणार इतकी गॅरंटी आहे तरी त्याची आपण काहीच तयारी केली नाही. आणि जी गॅरंटी नाही की माझी मुलं मला बघतील म्हणून मी मुलांची काळजी घेतोय, ह्याला गॅरंटी नाही पण त्याची काळजी घेतोय आपण. का घेतोय हो? कशाबद्दल घेतोय हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. मग मृत्यूचा विचार, मृत्यूची तयारी, त्याला प्रिप्लॅन म्हणतात, तो कोणता आहे जो संतांनी केला. जाताना कसं असायला पाहिजे, अगदी अगदी पुढताना नाही. गांधीजी जहाजातून प्रवासाला गेले होते, ते एक कॅप्टन सारखा पुकारायचा, वादळ झालं जहाजावर, तयारीत राहा तयारीत राहा. 5 मिनिटांनी म्हणायचा वादळ शांत झालं, आता निवांत बसा. आता हे सारखं सारखं म्हणायला महात्मा गांधी जरा चिडले आणि त्या कप्तानला म्हणले सारखं सारखं काय आमची चेष्टा करायला लागलाय का. अहो म्हणले मी यासाठी म्हणतोय तुम्हा लोकांना नाही, आमचा जो क्रू आहे इथला कामगार वर्ग जो आहे ना ते पुकारावं लागते. खरोखर ज्यावेळी वादळ होईल त्यावेळी ती गडबडून जातील ना, म्हणून आम्हाला पुकारायला लागते. वादळ झालंय तयार राहा. असं आहे हे संसाराचं वादळ आहेच, भोंगावं लागलंय आणि तयारीच काहीच नाही. आपली काहीच तयारी केलेली नसते. अचानकपणे लुडकलं तर काय करायचं. तसंच न जाताना विस्मरणामध्ये गेलो तर आपण ही स्मृती जाता का माने. आपण मरतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. तर वेगळी भाषा आहे. आपण मरतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. मी आता मरायला लागलो, मजेत मरायला लागलोय, मस्त मरायला लागलोय. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आठवायला लागतात, 9वा अध्याय आठवायला, गीतेची स्थितप्रज्ञेची लक्षणं आठवायला लागलेत, हरिपाठ आठवायला लागले. हरिपाठातला 6वा अंग मस्त आहे. असं म्हणत म्हणत मिळाल्यावर किती गंमत असेल, फार गंमत. आणि हे आपण करत असतोय ना त्यावेळी तुकोबा वगैरे येऊन बसलेले असतात उशारा. तू बस, तू शांत, तुला आम्ही न्यायला आलोय, तू यांचा विचार करू नको. कशी बसलेली ही तुझ्या प्रॉपर्टीची वाटा बघा, वाटा कशा करायच्या यांचा प्लॅन चालू असतात. ज्यावेळी घरघर लागते ना कशाला, त्यावेळी पोरं विचार करत असतात या सोन्याचं एवढं काय करायचं, घरं इतकी आहेत त्यांच्या वाटण्या कशा कशा होणार, मरायच्या अगोदर चालू असते त्यांचं. पण संत तसे म्हणत नाहीत, हा निघालाय याला घेऊन जायला लागतंय आम्हाला, कारण यानं आमचा आजपर्यंत आमची साधना केलेली आहे. त्याला तसं देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते. माऊलींची जुळे आहे. शेवटच्या क्षणाला माझ्या भक्ताला, सुकुमार कायेच्या भक्ताला हा संसाराचा वारा लागेल, त्याला आळोके पिळोके देत मरण यावं लागेल. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही त्याच्या भोवती आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते, ज्ञानाचा पिंजरा तयार करतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये अगदी आरामात त्याला बसवतो आम्ही. हे माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. मग जर हे न्याला हे जर आले तर किती मोठी गोष्ट हो. काय जावायनं खांदा द्यायला पाहिजे असं काय बघायला येतोय आपण. खांदे कुणी कुणी दिलेत मला, आता ते खांदेकरांनी बघावेत. ते खांदे कसले हो, हे संतांचे खांदे फार महत्वाचे आहेत. संतांनी आपल्याला खांदा द्यायला पाहिजे आपण जात असताना. आणि खांदा म्हणजे शरीराला नव्हे. माझा जो सूक्ष्म देह आता निघाला लागलाय, गुरु सोडवी गाठ लिंग देहाची, त्यांच्याशिवाय ताकदच कुणात नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, माऊलींचा अभंग आहे. गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. आपल्याला बरोबर सोडवणूक करतात, जिथं पोचवायचं तिथं आनंदाने पोचवतात. यांचा नाद सोडलात तर तुका म्हणे ऐशा चोरांचा कैसा विश्वास धरली तुझी कास. तुका म्हणे ऐशा चोरांचा कैसा विश्वास धरली तुझी कास. तुका म्हणे हे चोर आहेत सगळे प्रपंचातले, काम क्रोधादी आहेतच, नातलग आहेत, आणि या सगळ्यांच्या चोरापासून माझं संरक्षण करता आलं पाहिजे. संरक्षण कसं, कुठली ढाल वापरायची, नामाची ढाल वापरायची, शास्त्राच्या वचनांची आणि सुभाषितांची ढाल वापरायची, सारखी सुभाषित वापरायची. हे असं वागलं माझ्याशी, याला कारण ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या ओवीत सांगून ठेवलंय. तुकोबाचा अभंग बरोबर लागू पडतोय. ह्यावेळी काय म्हणतात ते, शांत राहा म्हणतात. अशा स्थितीमध्ये बरोबर ऐकायचं त्यांचं. आणि जर आपण त्यांचं संतांचं ऐकायला लागलो ना तर ही सगळे आपलं ऐकतील. गंमत सांगावलं ना, सगळं जग आपलं, ज्याचा सकाहारी विश्व तयावरी कृपा करी. संत जनाबाईंचा अभंग आहे, ज्याचा सकाहारी विश्व कृपा करी तया, त्याच्यावरती कृपा करतो. कुणावरती, ज्यानं सका विश्वंभरला, त्या ईश्वराला सका केला, त्याचं जग त्याचं सगळं करेल. करतात. कोण करतंय? डॉक्टर काकांचं कोण सेवा करतंय? विश्व. कारण ते सखा कोणाचे आहे, ज्याचा सखा हरी, त्यांचा सखा हरी विश्व तयावरी कृपा करी. विश्व लडबडून जाते ना, पण आपण त्या दृष्टीने काही केलेलं नसतं. आपण ह्याना राखण्याच्या नादामध्ये देव रुसतोय का नाही बघितलं नाही कधी.
ह्यांचे रुसवे फुगवे काढण्यामध्ये आयुष्य सगळं गेलं. बहिणीला साडी आवडली नाही, बायकोला आवडली नाही, चल परत घेतो असं वाटायला लागतंय. पण सकाळची पूजा चुकली आणि गंध बरोबर लावता आला नाही, हा रुसला असेल असं वाटत नाही कधी. आजचा हरिपाठ चुकला, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत होतो, ज्ञानेश्वर माऊली रुसले असतील, आज गाते ते अभंग 10-20 वाचतोय मी, आज वाचलेच नाहीत. माऊली तुकोबा रुसले असतील माझ्यावर, का म्हणत नाही आम्ही? आपण म्हणतच नाही. ह्या जगाचे रुसवे फुगवे काढण्यामध्ये माझा दिवस कसा गोड होईल सांगा बघू. तुका मुक्तीशी लग्न कसं व्हायचं? त्या शेवटचा जो जीवाशिवाचं मिलन आहे तीच मुक्ती म्हणतात तुकोबा. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. उरलेले दिवस जे आहेत ना, असे मजेत घालता आले पाहिजेत. आणि मजेत घालवण्यासाठी यांच्या या सगळ्या समस्त संसाराला काय आहे, अनित्यता आहे असं कळलं पाहिजे. म्हणजे जेवी रसे रांधली रसच होय, तो जेवणारा ठावच होय, तो ताटची सांडूनी जाय जयापरी, तैसे संसार या समजता जाणी जे अनित्यता, मग वैराग्य दवडता पाठी लागे. हे ताट साडता आलं पाहिजे पुढं. त्याच्यामध्ये विष आहे आणि विषाचं ताट खायचं का? म्हणा, हे विष विश्वरूप विष आहेत आणि त्याच सगळंच बसायचं. माझा अपमान ह्याने केला, सारखं चगळायचं. अरे चगळून आणि त्रास होतो ना. अपमान केलेल्याचा त्यावेळेचा राग वेगळाच आणि आठवण काढलेल्याचा राग आणि वेगळाच. माझा अपमान केला कुठल्या दिवशी, त्याला झाला 2 महिने वर्ष, ते कधी काढायची आठवण? आता आठवण काढून रडायचं. काय उपयोग आहे त्याचा? रडून आहे. लग्नाचे अल्बम केवढे प्रेमानं तयार करतोय, केवढे करतोय. 100-1 लाख रुपये त्या अल्बमला, 2-2 लाख रुपये देणारे लोक आहेत. पण तोच अल्बम रडवतो नंतरच्या टप्प्यामध्ये. नंतर उघडून बघा, हे होता ना, हेच होतं मध्यस्थी माझ्या लग्नाला, हेनच माझी वाट लावली खरी. कोण? ते मधल्या कोपऱ्यात दिसतंय बघा, फोटोच्या पाठीमागे. ही अशी त्यांची आठवण काढली ना, फार त्रास होतोय. आणि संतांची आठवण आणि संतांचा विचार काढला ना, आनंदाच्या उकळ्या फुटतात. काय करावं आपण ठरवायला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. शेवटचा आपण हा सप्ताहाचा शेवट करायला लावले म्हणून शेवटी अभंग घ्यावा असं वाटलं मला, म्हणून तो यासाठी केला होता. अट्टहासाचा अभंग घेतला. आपल्याला यातलं रुचलं असेल ते जरूर घेऊन जावं. डॉक्टर काकांच्याकडून आलेलं हे ज्ञानाचा प्रसारण आहे आणि त्यामुळे ते आपण जरूर घरी घेऊन जावं आणि त्याचा वापर करावा. अभंगाचा वापर जे करतात ना आपल्या प्रपंचामध्ये, तेच खरे संत भक्त म्हणायचे. नाहीतर नुसते वाचतात आणि सोडून देतात. त्याला अर्थ काय? नुसते वाचतात आणि प्रवचनांनी कीर्तन करतात पाठांतर करून, त्याला अर्थ काय? जो वापरलाच नाही अभंग ना, तो कोरडा राहिला घाण्यासारखा. नाथ महाराज म्हणतात, घाणा कर 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 कर, दिवसभर वाचतो तो. म्हणजे जो रस काढतो ना उसाचा तो, किंवा तेलाचा घाणा, तो काय करतो? दिवसभर वाचते. पितोय काय सांगा? रस कधी पितोय काय सांगा? ते घाणा नाही, कोरडाच राहता. पिणारी वेगळीच लोक आहे. असं घाण्यासारखं आपलं आयुष्य होऊ नये. वाचलं अनुभव आलं पाहिजे. आणि अनुभवाला तो प्रपंचात वापरता आला पाहिजे. प्रपंच सुखाचा होईल, नाही सुखाचा तरी सुखाचा होईल. नाही सुखाचा ऍक्च्युली, पण तरी सुखाचा होईल का? आपण हे लावलं ना त्याला जोडीला, पण जोडीला अधिष्ठान पाहिजे. जिथे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करेल ते याचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अहो एक काहीतरी ठेवा जागेवर आणि मग शून्यातीत बसूया ना. रामकृष्ण परमहंस म्हणतात, एक आकडा त्याच्यावरती 0 वाढवत राहा. 1 अब्ज 10 अब्ज 20 अब्ज करा, पण पाठीमध्ये एक तरी शिल्लक ठेवा ना. शून्याबद्दल काही चुकीचं नाही. शून्य वाढवत राहूया, प्रपंच वाढवत राहूया, एक्सपेन्शन करूया. पण हे एकाला न विसरता आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, येरते माईक ही नाही आधी अंती अवसानी. विसावा लक्षात ठेवायचा. एक असा अभंग घ्यायचा, आपल्यालाच लागू करायचा सगळा, दुसऱ्याला नाही. त्याच वेळी त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो, अन्यथा येत नाही. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्व संतांच्या चरणी मी अर्पण करतो. शिवगड ट्रस्टला मी धन्यवाद देतो. शिवगड ट्रस्टचे असणारे ट्रस्टी, त्यांनी चालवलेल्या सगळी संच मंडळ जे आचार्य आहेत, चौगुले सर, त्या लोकांनी आम्हाला इथं पाचारित केलं. आम्हाला बोलायची संधी प्राप्त करून व्यासपीठ बोलायला दिलं. वास्तविक बोलायला सुद्धा मिळालं तर ऐकायला माणसं नसतात ना, बोलणारी सगळी जास्त आहेत. त्यामुळे ऐकायला माणसं आम्हाला दिलीत. याबद्दल त्या शिवगड ट्रस्टला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना, दान देतो, पण दानासाठी दान घेणारा तरी कोणतरी पाहिजे.
तसं आहे. तर शिवगड ट्रस्टला धन्यवाद देतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव